आज आम्ही नवनिर्वाचित अध्यक्ष बाब पुंडलिक शेट्ये हाच्या लिडरशिपीच्या सकयल 30 जाणांची कमिटी डिक्लेअर केली. 30 जाणां वयर राखून अध्यक्षान शॉल घातले आणि सगळ्या जाणांचे अभिनंदन केलं. भारतीय जनता पार्टी ही शिस्तबद्ध पार्टी आसा. हांवें कित्याक शिस्तबद्ध आसा तेंय सांगता. थोडे जाण पत्रकार जाल्यार कितेंय बरोवन आहा. बाबू शेट्टी देवूळ क्लीन करता आसतना दिसलो आनी ताचो फोटो आयलो. ही हॅव एक्सेप्टेड भारतीय जनता पार्टी होल हार्टेडली. हांव कॉंग्रेच्युलेट करता. थोड्या जाणांनी बरयतना टिकात्मक बरयलें, बट थोड्या जाणांनी बरयता आसतना बाबू शेतात कंप्लीट भारतीय जनता पार्टी मय जालो. हे कित्याक सांगता. आनी काँग्रेस सोडून येता आसतना भारतीय जनता पार्टीक जेन्ना येवपाचो विचार केलो तेन्ना होल ताणें पळयलें की काँग्रेसीक देशाचें भविश्य ना, गोंयचें भविश्य ना आनी पणजेचें भविश्य ना, लोकांचें बी भविश्य ना. भविश्य जर खंय आसत देशाचें, राज्याचें, पणजेचें आनी पणजेकारांचें जाल्यार तें फक्त आनी फक्त मोदीजीच्या हस्ते आनी भारतीय जनता पार्टी. आनी म्हणून जेन्ना तो भारतीय जनता पार्टी आयलो तेन्ना भारतीय जनता पार्टीची सगळी तत्वां म्हणजे कोणी टिकात्मक थोड्या जाणांनी ताका टिकात्मक घेतले. पूण हांव पळयतालो दुसरे आमकां संवय आसा. आमी कितें देवूळ पयलीं पासून करूं जाय. बाबूच्या खातीर ती नवीन आसली. बट ही हॅज एक्सेप्टेड. भारतीय जनता पार्टीन कार्यक्रम दिलो. आपूण पणजेचो आमदार ह्या नात्यान हो कार्यक्रम आपूण करपाक जाय. तेणी कार्यकर्त्यांक घेवन तो कार्यक्रम केलो. हें खूब म्हत्वाचें आसलें. आनी ताका म्हणटा आमी की भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो जालो. जुने नवे हाजेर आमचे अध्यक्ष उलयलो तितून आमी वचना. पण एक गजाल लक्षांत घेवपाक जाय की आमी जेन्ना पळयता की भारतीय जनता पार्टी ही देश प्रथम, द्वितीय पार्टी आनी तृतीय आमी म्हणटी पार्टी आसा. तातूंतल्यान जर तुमी पळयलें आयज जम्मू काश्मीरचेर जावपी पहलगाम अटॅक हो जो आमी सगळ्या जाणांनी पळयलो. आमकां सगळ्या जाणांक हाय जालें, आमकां सगळ्या जाणांक दुखलें. तुमी थोडोसो म्हणजे जम्मू काश्मीर फायल पिक्चर थंयसर कश्मीर फायल्स पिक्चर थंयसरी पळयला तांकां क्लियर कट कळ्ळां आसतलें 1991च्या पयलीं काश्मीरात कितें जालें. कितल्या जाणांनी पिक्चर पळयला हात वयर करा. म्हणजे खूब जाणांनी पळोवंक ना. म्हाका दिसता बाबूश परत एकदां जाय जाल्यार पणजेन लाय आनी सगळ्या लोकांक दाखय एकदां. ती दाखोवपाची गरज आसा. हांव दाखोवपाची गरज आसा इतल्याच खातीर सांगता की काँग्रेस कितें आनी तेन्नाचें सरकार कशें चलतालें पळय न्हू तें कळटलें. म्हणजे टेररिस्ट जे आहा पळय न्हू तेन्नाच्या प्रधानमंत्र्याक कशें मेळों येतालें तें इज वेल डॉक्युमेंटेड आसा. वेल डॉक्युमेंटेड. कश्मीरी पंडितांक थंयसरल्यान कशें हकलून लायले आनी पूर्णता काश्मीर सोडपाक तेंच्यांनी भाग पाडले आनी कशा पद्दतीचे घृणास्पद अत्याचार गुळी घालून मारपाचेच न्ही तर महिलांचेर जाल्ले अत्याचार, फॅमिलीचेर जाल्ले अत्याचार एक घृणास्पद अत्याचार पळोवन जो म्हणजे जो बरो मनीस जर पळोवंक वचत न्ही जाल्यार पळोवन जो असो कश्मीर फायलो पिक्चर आसा. आमी जर तो पिक्चर म्हणटा की तेच्यांनी अनुभवला आनी भारतीय म्हणून ह्या देशाचो नागरीक म्हणून दुखता आमकां. आनी म्हणून माननीय मोदीजी पयर जाल्लो अटॅक हो तांच्यांनी हांव सांगता इतलो सिरियस घेतलेलो आसा की तांच्यांनी सांगला तेंचो बदलो घेतल्या शिवाय भारत देश रावचो ना. म्हणजे रावचो आमचें जर म्हणणें आसा की तांच्यांनी पूर्ण बदलो घेवचो. हाज्या पयलीं जावपी सर्जिकल स्ट्रायक आसतलो ह्या सगळ्या हेजो फक्त भारतीय जनता पार्टी सरकारान बदलो घेतला. काँग्रेस सरकाराच्या वेळार खंयसरूच म्हणजे आज काल मोदीजी ह्या सेना प्रमुखांची मिटींग घेतली. कसो हल्लो करप आनी कितें हल्लो करप की तांकां फूल फ्रिडम तुमकां जाय त्या पद्दतीन करात. नाजाल्यार तेन्ना कशें आसलें गुळी मारूं जाल्यार विचारचें पडटालें. राव वयर विचारता आमकां एक गुळी मारूं जाल्यार म्हणजे थंयसर आमचे बॉर्डरीचेर ताका आमी LOC म्हणटात, लायन ऑफ कंट्रोल किंवा POK जे आसा पाक ऑक्युपायड कश्मीर म्हणजे कश्मीराचो भाग अजुनूय बी उरला. 317वें कलम रद्द जाले आनी जम्मू सर्वोदय आनी ग्रामोदय म्हणटा. अंत्योदय म्हणजे समाजातलो शेवटचो मनीस अध्यक्षान जो सांगलो पळय जेच्या पर्यंत कोणूच पावना. ती विधवा भयण आसतली, अपंग भाव आसतलो, जाणटेली आवय आसतली, ती खंयच्याय धर्माची आसुनी जेका आमी सर्वधर्म समभाव म्हणटा
म्हणजे तो हिंदू आसतलो, मुस्लीम आसतलो, कॅथलीक आसतलो, ताज्या पर्यंत सगळ्यो आमच्यो स्किमी पावपाक जाय. ते अंत्योदय आसा. सर्वोदय म्हणजे सगळ्या पर्यंत. ग्रामोदय काश्मीरात वचपा खातीर तेन्ना सांगलें की ना, काश्मीरात वचपाक पासपोर्ट लागतलो, तुमकां डायरेक्ट वचूंक मेळचें ना. हें जेन्ना सांगलें तेन्ना तेणें आपल्या मिनिस्ट्रीचो रेजिग्नेशन दिलें. आपूण विदावट पासपोर्ट काश्मीरात वयतलो, आपल्याक जाय जाल्यार तुमी अरेस्ट करा म्हणून सांगलें. आनी मंत्री पदाचेर आसतना मनशान रेजिग्नेशन दिवप आनी काश्मीरात वचप, थंय ताका अरेस्ट करता. गूढरित्या ताचो दिसता दुसरे दिसा मृत्यू जाता. आनी तेन्नाच्यान भारतीय जनता पार्टीन ठरयलें की जहाँ हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है. हे म्हणत भारतीय जनता पार्टी आमी तेन्नाच्यान सांगत आयिल्लें आसा. कितें सांगत आयिल्लें आसा? इस देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान नहीं चलेगा, नहीं चलेगा. या देशात दोन संविधानां चलची ना. या देशात दोन प्रधानमंत्री आसचे ना. आणि या देशात दोन निशान म्हणजे दोन झेंडे आसचे ना. आणि हल्ली म्हणजे पयर 370वें कलम रद्द जायपर्यंत ते मुख्यमंत्री प्रधानमंत्री म्हणटाले. तांच्या कडेन दुसरें संविधान, जम्मू काश्मीरचे वेगळे संविधान आसले. आमकां खूब जाणांक खबर ना, यंग भुरग्यांकूय खबर ना, कारण आमी इतिहास वाचिना. त्या तिरंग्या झेंड्याच्या बरोबर जम्मू काश्मीरचो फ्लॅग लायताले. आणि म्हणून जे दो विधान, दो प्रधान, दो निशान नहीं चलेगा, भारतीय जनता पार्टीचे स्वप्न. या देशात एक विधान, एक प्रधान, एक निशान, हाज्या सकयल आमी भारतीय जनता पार्टीचे अखंड भारताचे स्वप्न साकार केले. आणि म्हटलें हें अजूनय बी आमी म्हणटा की पूर्ण जावना. पीओके जे उरला ते पीओके जेन्ना भारतात येतले तेन्नाच फक्त भारताचे स्वप्न साकार जातले. हांवें तेकाच लागून सांगलें की बऱ्याच जाणांक दिसता की सगळो इलेक्शन प्रोसेस हो सगळो आमी फक्त आमकां निवडून येवपा खातीर करिना. आमी कित्याक करता? माननीय मोदीजीचे विजन विकसीत भारत 2047, विकसीत गोवा 2047 फुडल्या 25 वर्सांचो विचार. आमी 25 वर्सां आमदार आसतले काय ना आमकां खबर ना. म्हळ्यार 25 वर्सां ह्या देशाचो विकास कसो जातलो. आनी 25 वर्सां ह्या देशाचो विकास जाता आसतना तो धाकलो भुरगो 10 वर्सांचो हांगासर बसला पयलीं, तो तेन्ना 35 वर्सांचो जातलो. तो तेन्ना ह्या देशांतलो कोण तरी बरो इंजिनियर आसतलो, कोण तरी दोतोर आसतलो, कोण तरी सायंटिस्ट आसतलो. ताजो विचार आमी करता. ते धाकले बाय देशांत बसला ताजो विचार आमी करता. आनी म्हणून तुमी पळयात, ह्या देशांतलो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पळयात. तुमी विचार करात, हांव म्हणजे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत तुमी खूब जाण वेगवेगळे ट्रॅव्हल करता आसतले. म्हणजे रस्ते पळयात, एअरपोर्ट पळयात, ब्रिजीस पळयात. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आनी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट जी केन्नाच जावंक नासली, ती फक्त ह्या 10 वर्साच्या कार्यकाळात, मोदीजीच्या ह्या 12 वर्साच्या कार्यकाळात आमकां पळोवपाक मेळटा. हेज्या पयलीं केन्ना नासलें. तुम्ही कंपेर करात, गोंया खातीरूच कंपेर करात. आनी अटल सेतू तिसरो जर जावंक नासलो, जुवारी ब्रीज जो आसा तो जर जावंक नासलो, मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट जर जावंक नासलो, जाल्यार गोंयची स्थिती कितें आसतली आसली. आज जितक्यो फ्लायट्स म्हणजे दाबोळीचेर येतात तितक्योच फ्लायट्स आयज मोपाचेर येता. म्हणजे एक्स्ट्रा टुरिस्ट येता काय ना. आनी आमकां अटल सेतू वयल्यान लोक वयता म्हणून आमकां कंजेशन कितें तें कळना. एक दीस अटल सेतू बंद दवरल्यार सगळे बॉल मारीत येता आनी तो बंद दवरूं नाका, कारण दोनूय ब्रीज ब्लॉक जाता. ही डेव्हलपमेंट हांव जर सांगत आसत डेव्हलपमेंट, जाल्यार म्हाका दिसता हांव डेव्हलपमेंटाचेरूच 2 वरां उलोवपाक शकतलो. इतक्या मोठ्या प्रमाणात पयले फावटी ह्या गोंय सरकारात म्हणजे जी केन्नाच डेव्हलपमेंट जावंक नासली तितकी व्हडली डेव्हलपमेंट गोंयांत जाल्ली आसा. हांव केन्ना केन्ना सांगता 35,000 कोटी रुपया फाटल्या 12 वर्साच्या कार्यकाळात आमी गोंयांत मोडले. आमचे बजेट कितले? आमचे बजेट 26,000 कोटी रुपया. आत्ता खंय आमी 28,000चो पूर्ण बजेट मांडला. पण हेज्या वयर बजेट ना. बजेटाच्या पेक्षा चड पयशे फक्त इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करपा खातीर आमकां दिले. हांव पयर पत्रकारा वांगडा बसता आसतना म्हाका थोड्या पत्रकारांनी विचारलें स्मार्ट सिटीचें काम कितें काय म्हणून. हांव मुद्दाम जायत उलयता. हांवें ताका विचारलें स्मार्ट सिटीचें काम करूंकूच नासलें जाल्यार पणजे कशी आसतली आसली ती सांगात म्हाका. स्मार्ट सिटी धरून जाल्यार आमी कामूच सुरू करूंक नासलें जाल्यार पणजेची स्थिती वर्स्ट आसतली आसली. हांव पब्लिकली सांगता. स्मार्ट नो डावट स्मार्ट सिटीचें काम करता आसतना प्रॉब्लेम जाले आसतले.
स्मार्ट सिटीचे थोडेशे काम सारखे जावनाय आसतले, हांव 100% सारकें जालें, बट स्मार्ट सिटी जर करूंक नासली पणजेची सिवेज लायन जी आसा पळय न्हू तेजी परिस्थिती अत्यंत वायट जातली आसली. तुम्ही आज पळयात व्हॅक्यूम सक्शन सिवेज जी आहा मळ्यात लायल्या पयलीं व्हॅक्यूम सक्शन सिवेज देशांतलो पयलो प्रोजेक्ट आसा. देशांतलो पयलो प्रोजेक्ट आमी पणजेंतल्या मळ्यात लायला. इज वन ऑफ द बेस्ट टेक्नॉलॉजी इन द कंट्री, वन ऑफ द बेस्ट टेक्नॉलॉजी. अशी दुसरी टेक्नॉलॉजी आतां लोक कॉपी करून दुसरे कडेन लावपाक लागलेले आसा. ताका लागून आमकां बरेचशे फावटी फाटलें कितें आसा हें याद उरना. आमी म्हणटा की आमकां आतां जे त्रास जाता पळय ते त्रास जाता तितकेच आमकां दिसता. त्या खातीर आमी एकंदर डेव्हलपमेंट करता आसतना ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटाचेरूय आमी भर दिला. फक्त इन्फ्रास्ट्रक्चराचेर न्ही, रस्ते, लायट, उदक, टॉयलेट, घर हे सगळ्यो गजाली ह्यो कंप्लीट जाल्ल्यो आसा. फक्त सांतिनेज तो नालो उरला, तोय घेता आमी थोड्या दिसांनी रावता म्हणजे तोय हांवें सांगला बऱ्याच म्हाका चिंता आसा. पणजे बी एज अ कॅपिटल आमकां सांतिनेज तो पूर्ण नाला जेणे एप्रॉक्सिमेटली 17 किलोमीटर तितलो वयल्यान सकयल पर्यंत तो कंप्लिटली तो क्लीन करपाक जाय. कंप्लिटली क्लीन करपाक जाय. पाट्या वयलो सुद्दां उरला. पाट्याचोय डेव्हलपमेंटल फेज जी आमी घेता ओके ती घेवपाची आसा. आमकां चिंता आसा शहराची आनी म्हणून हे प्रोजेक्ट आमी कंप्लीट करतले. बट तेज्या बरोबर आज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे कितें? पयलीं फक्त कितें म्हणटाले लायट येयल्यार पुरो रे म्हणटाले, मागीर गॅस आसा जाल्यार पुरो म्हणटाले आमी घरांत. मागीर तो व्हडलो टीव्ही बॉक्स येयला पळय न्ही तो आजकाल जाले खूब जाले. मागीर तो लँडलायन फोन एक मेळ्ळ्या पुरो म्हणटाले. लँडलायन फोन घरांत आसा म्हणजे खूब व्हडले जाल्ले प्रत्येकाचे. तो बी फावर घेवन मागून पत्र बित्र घेवन लँडलायन कनेक्शन मेळटालें. एमपीच्या घरा कडेन वयचें पडटालें. ते पत्र एक पांचशी सायन मारा म्हणून म्हाका एक लँडलायन कनेक्शन जाय म्हणून. ओके आतां आमचे कडेन प्रत्येकाच्या बॉल्सान आयफोन येयलो. अजून थोड्या दिसांनी फाल्यां सकाळी प्रत्येकाचे म्हणजे तो हांवें त्या धाकट्या भुरग्याच्या कित्याक सांगलें खबर आहा तो तर फक्त इंटरनेटाचेर आसतलो. आमकां म्हणजे इंटरनेट केबल आपल्या घरा कडेन लागतलो, प्रत्येकाक लागतलो. आतां थोडे लिमिटेड लोकांक लागता. आमी प्रत्येक जाणांक इंटरनेट केबल काय म्हणजे वर्क फ्रॉम होम हे आमचो धाकलो भुरगो हांगा बसून अमेरिकेचें काम करपाचें हें इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करपाचें काम आमच्या सरकारान केलां. तें करता ती भारतीय जनता पार्टी आसा म्हणून तर आमी अशा पद्दतीचें काम करता. आनी भारतीय जनता पार्टीचें काम करता आसतना तूं हिंदू, तूं मुस्लीम, तूं कॅथलीक म्हणून आमी खंयचेच पळयलां आसत जाल्यार म्हाका कोणीय सांगचें. आमच्या मुस्लीम भयणी ह्या मिटिंगेक आसात. हांव तांचें अभिनंदन करता. सगळ्या जाणांक ताळयो वाजयात. सगळे जाण ताळयो वाजयात. इररिस्पेक्टिव्ह ऑफ द कास्ट एंड क्रीड, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाचेर माननीय मोदीजी काम करता. आणि म्हणून तर सगळ्या जाणांक विषय पटला, सगळ्या जाणांक कन्सेप्ट क्लियर जाला. आमी केन्नाच कोणाच्या मदीं दुजाभाव करूंक ना. आमी केन्नाच कोणाच्या मदीं डेव्हलपमेंटाच्या बाबतींत कोणाच्या आड येवंक ना. भारतीय जनता पार्टीचे डबल इंजिनचे सरकार आणि पणजेत असलेल्या ट्रिपल इंजिनचे सरकार सातत्यात पणजेच्या विकासा खातीर, गोंयच्या विकासा खातीर आमी काम करीत आसा. आमी काम करता आसतना आमी म्हटलां की आमी 4 पिलराचेर काम करता. आमचे 4 पिलर खंयचे? ह्या देशाची युवा शक्ती, दुसरी नारी शक्ती, तिसरी किसान शक्ती आणि चौथे गरीब कल्याण. हे 4 फॅक्टराच्या अंडर काम करता. आमी पळयता आसतना हिंदू, मुस्लीम, कॅथलीक, व्हडलो गरीब, श्रीमंत, मध्यम अशें केन्नाच आमी पळोवंक ना. आमी पळयलें आसत जाल्यार हे 4 कंपोनंटा कडेन पळयले. आनी हे 4 कंपोनंट आमच्या खातीर खूब म्हत्वाचे आसा. विकसीत भारताचे जर स्वप्न साकार करते आसत जाल्यार देशाची युवा शक्ती ही सामकी अत्यंत गरजेची युवा शक्ती आसा. पयली फावटी ह्या देशात स्कील डेव्हलपमेंट नावाची नवीन मंत्रालय जालें. म्हणजे हाताक प्रत्येकाच्या स्कील करपाक जाय आणि स्कील केल्या उपरांत ताका काम मेळपाक जाय म्हणून तर माननीय मोदीजी स्कील डेव्हलपमेंट नावाचे नवीन मंत्रालय सुरवात केलें. फाटल्या 60 वर्सांक ताचो कोणी विचार करूंक नासलो. आणि म्हणून एप्रेंटिसशीप आसतलो, इंटर्नशीप आसतलो, हाचे सारखे नवीन प्रोग्राम सुरवात जाले. आमी आमच्या प्रत्येक ITIंतल्यान 12 ITIंनी हॉस्पिटॅलिटी नावाचो नवीन प्रोग्राम सुरवात केलो. आणि एप्रेंटिसशीपच्या सकयल आमी पळयता की गोंयांतले 14,000 भुरगे पयले फावटी ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट कितें आसूनी ते जॉइन जाले. आमकां चिंता आसा ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट जाल्ल्यांची चिंता आसा. आमकां चिंता आसा कोण 8वी फेल जाला पळय न्हू घरा कडेन उरला ताजीय चिंता आसा. म्हणजे बरेचशे फावटी म्हणटा की भुरगो शिकला ताकाच नोकरी दिवची न्ही. एखादी जर युवा भयण आसत आनी ती जर 10वी फेल जाल्या तिकाय नोकरी मेळपाक जाय तिजी आमकां चिंता आसा. तिकाय पयशे कितें तरी मेळपाक जाय, तिज्याय घरांत पगार आसपाक जाय. नो डावट आमी स्कीम आनी हे ते दिता बट तिका सपोर्ट करपाक जाय आसत. म्हणून तर
आम्ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फाउंडेशन सुरुवात केले आणि याच्या कॉर्पोरेशनच्या अंतर्गत आतापर्यंत 4000 भुरग्यांक म्हणजे आम्ही सेक्युरिटी असतले, युटिलिटी अटेंडंट असतले, ड्रायव्हर्स असतले, टेक्निशियन असतले, प्लंबर असतले, इलेक्ट्रिशियन असतले, वेगवेगळे नोकऱ्यो ते ताका दिवपाक शकले. इवन जो आम्ही येता काळात म्हटला ताची सॅलरी सुद्धा आम्ही ॲट पार करपाचो ठरयला. ताका सगळ्यो सरकाराच्यो योजना कशा पद्दतीन दिवपाक मेळटा हाजोय आमी विचार करता. ह्यो नोकऱ्यो पयलीं कोण करी? तुम्ही मुद्दामून काढून पळयात. सेक्युरिटी एकटो तरी गोंयचो भुरगो आसलो, हाऊस किपिंगान आमचो एकटो तरी गोंयचो भुरगो काम करी. 100 अरे नेपाळ आणि युपी आणि बिहार थंयसर त्या सेक्युरिटी म्हणजे येयल्ल्या दिसाक ती गर्दी वाडत रावप. म्हणजे आमी बेश्टे बसत्या आणि ते येवन आनीक काम करता, म्हणजे आनीक संख्या वाडयता आणि आनीक आमचेर पडत. अरे आमच्याच भुरग्याक जेन्ना दिसलें की हय ही नोकरी म्हाज्या खातीर सेफ आसा, ही नोकरी म्हाज्या खातीर सेक्युअर्ड आसा, आज कांयच ना ताच्या जाग्यार आपल्याक 20,000 रुपया पगार मेळटा, आपूण सेटल जावपाक शकता. हे जेन्ना जाणवलें तेन्ना 4000 भुरगे हे एचआराक जॉईन जाले. येता त्या काळात आमी आनीक 4000 भुरग्यांक अशा पद्दतीचे ल्हान ल्हान एम्प्लॉयमेंट हे दिवपाक तयार जाल्ले आसा. हाज्या बरोबर आमी पळयता की सेल्फ एम्प्लॉयमेंट दिवपा खातीर EDC आसतली, PMEGP आसतली, हे सगळे आमी आयच्या तरणाट्यांक दिवपा खातीर वेगवेगळ्यो योजना आमी ऑलरेडी तयार केल्या. म्हणजे इतकेच म्हणणें आसा की प्रत्येक कार्यकर्त्यान सगळ्यो योजना ह्यो सगळ्या लोकां पर्यंत पावच्यो. वयर बसता तितकेच किंवा फुडें बसता तितकेच करूं शकता अशें ना. प्रत्येक कार्यकर्त्याचें काम आसा. जेका कोणाक नोकरेची गरज आसा तेका नोकरी मेळपाक जाय हें म्हजें स्पश्ट मत आसा. पण 100% लोकांक सरकारी नोकरी मेळूंक शकना. पण 100% लोकांक नोकरी किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट मेळपाक जाय एज अ मुख्यमंत्री म्हणून म्हाका दिसता आणि ते जावपाक जाय हें हांव ठामपणे सांगता. आणि ते करपा खातीर सरकार तत्पर आसा, तुमचें हँड होल्डिंग करपाक सरकार तत्पर आसा. तुम्ही फक्त त्या दृश्टीन प्रयत्न करपाची गरज आसा. ही युवा शक्ती आसा. ही युवा शक्ती ठरयता आसतना माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी माय भारत हो पोर्टल लॉन्च केला. मुद्दामून फाटण असलेले तरणाटे हे हांव भाशण सोंपल्या उपरांत माय भारत पोर्टल कितें हो पळयात आणि माय भारत पोर्टलाचेर कशा पद्दतीन करियर ऑपॉर्च्युनिटीज आमी म्हणटा फक्त गोंयांत न्ही पुराय देशांत आनी ग्लोबली करियर ऑपॉर्च्युनिटीज ज्यो आसा त्यो अवेलेबल आसा. आमचो गोंयचो तरणाटो आमकां फक्त गोंयांत रावलो नाका आनी तो गोंया भायर देशाक वयचो, देशा भायरूय वयचो आनी तेणी वेगवेगळ्यो ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करच्यो. म्हाका खूब बरें दिसता. पयर एकटो नवीन भुरगो जो एप्रेंटिसशीप आमच्या कडेन जॉईन जाल्लो तो भुरगो माय भारत ह्या पोर्टल गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या टिमीत सिलेक्ट जालो. हांवें ट्वीट केल्लो, साहिल म्हणून ताचें नांव. तेजे इनोवेटीव आयडियाज पळयात. बाय प्रोफेशन इज आर्किटेक्ट बट ताका दिसता की सोशल काम करचें. तो आमच्या कडेन एप्रेंटिसशीप जॉईन जालो, फेलोशीप केली तेणी. फेलोशीप जॉईन केल्या उपरांत ऑल इंडिया लेवलाचेर पूर्ण देशात काही भुरगे सिलेक्ट जाता, तातूंत आमचो गोंयचो भुरगो सिलेक्ट जाता. इट इज अ प्राऊड मोमेंट फॉर अस. म्हणजे इतकी हुशार आनी टॅलंट भुरगे आसात. त्यात गोवा पब्लीक सर्व्हिस कमिशन असतले, स्टाफ सिलेक्शन असतले, PWD सोसायटी असतली. हांवें म्हणून म्हटलां की 10 ते 12,000 नोकऱ्यो येता त्या 2 वर्साच्या भितर नक्कीच आमी गोंय सरकारात भरतले हाची म्हाका खात्री आसा. आनी हाज्याय पलीकडे म्हणजे बाबू लेबर अँड एम्प्लॉयमेंट खातें बाबुशा कडेन आसा. ऑलरेडी आमी सुरवात केल्या की कशा पद्दतीन प्रायव्हेट सेक्टराक गोंयचे 100% भुरगे जर ना जाले जाल्यार 80 ते 90% भुरग्यांक प्रायव्हेट सेक्टरात कशा पद्दतीन एकोमोडेट करप. आणि फक्त ते काय एकोमोडेट नाही. आम्ही तर म्हटला की आमच्या लेबर एम्प्लॉयमेंटाचो फंड्स आसा, कन्स्ट्रक्शन वेलफेअराचो फंड आसा, तो तांकां कशें यूज करप. म्हणजे एखादो भुरगो जर प्रायव्हेट सेक्टरात जॉब करता मुद्दामून कळपाक जाय म्हणून सांगता. ESI जर ताच्या कडेन आसत, फाल्यां सकाळी कोणी जर बरो ना जालो गव्हर्मेंटाचो जाल्यार पयलीं ताका पे करचें पडटा आनी मागीर गव्हर्मेंट ताका पे करता. बट वायस वर्सा ताच्या कडेन ESI आसा, ताचे 20 लाख न्ही 40 लाख रुपया जरी बील जाले जाल्यार कंप्लिटली ESI पे करता. हो प्रायव्हेट सेक्टरात वचपाचो तोय फायदो आसा. म्हाका खबर हांवें पे करून घेतल्या. ESI एका कॅन्सर जालो, मुंबय ट्रिटमेंट घेतली, ESI डायरेक्टली 25 लाख रुपया टाटा मेमोरियलाक पे केले. हो बेनिफिट्स एक आमच्या लक्षात येना की प्रायव्हेट सेक्टरात. म्हणून म्हटलं हांवें की आमचे ऑलरेडी डिस्कशन सुरू आसा, कंटिन्युअसली मिटींग सुरू आसा की प्रायव्हेट सेक्टरात आसपी लोकांक चडांत चड बेनिफीट इवन दो म्हणजे ताका हावजींग लोन कशें दिवचे किंवा हावजींग एडवान्सीस कशे दिवचे, तांच्या भुरग्यांक वेगळ्यो बेनिफिट्स कश्यो दिवच्यो. मागीर ते कन्स्ट्रक्शन बोर्डात आसूनी किंवा ते लेबर वेलफेअरात आसूनी हाजी आमी ऑलरेडी सुरवात केला. आनी येता त्या काळात म्हणून हांव म्हणटा ताका काम करपाची इच्छा आसा तो प्रत्येक जण काम करपाक जाय. आनी म्हाका खात्री आसा की ते पॉसिबल जातलें. गोंयांतली जो बेकारीचो नंबर फक्त फुल्लेलो दिसता पयलीं, इट इज नॉट एक्चुअल नंबर. तो नंबर जर पळोवंक वचत जाल्यार तो नंबर खूब खूब कमी आसा. काँग्रेसवाल्यांक फक्त संवय मारपाची तितली कळटा प्रत्येक फावटी. एक्चुअली तेंच्यांनी कांयच करूंक ना. दुसऱ्या कडेन सांगलें की नारी शक्ती.
पयले फावटी तशें पळोवंक वचत जाल्यार रुरल डेव्हलपमेंटाच्या एजन्सीच्या अंतर्गत सेल्फ हेल्प ग्रुपांक स्वता लोन दिवपाचें काम तुम्ही खरें अर्बनच पडटा म्हणून रुरल डेव्हलपमेंट एजन्सीच्या अंतर्गत 20 लाख रुपया पर्यंत लोन मोदीजीच्या गॅरंटीचेर दिवपाक सेल्फ हेल्प ग्रुपांनी सुरवात केला. अर्बन डेव्हलपमेंट मिशन हाच्या अंतर्गत करता म्हाका दिसता मेयरान इनिशिएटीव आनी कावन्सिलरांनी इनिशिएटीव घेवन अर्बन डेव्हलपमेंटाच्यो स्किम्स तांच्या सगळ्या पर्यंत पावोवच्यो. 340 सेल्फ हेल्प ग्रुप जवळपास 45,000 महिला गोंयांतल्यो तेंच्यांनी फाटल्या 8 ते 10 वर्सांच्या मदीं 340 कोटीचो टर्नओव्हर केलो. कितलो? 340 कोटी. हांव 340 लाख सांगना आनी हांव फिगर एक्झॅक्टली सामको पळोवन सांगता. विदाउट एनी गॅरंटी, विदाउट एनी सेक्युरिटी मोदीजीच्या गॅरंटीचेर केला. म्हणजे तुम्ही विचार करात की नारी शक्तीचो सन्मान करपा खातीर हय 33% रिजर्वेशन हाडले, 3 तलाक मान्य मोदीजी हाडले, पण आपली महिलाय सक्षम जावची, ती आपल्या पांयार उबे रावचे म्हणून तर रुरल डेव्हलपमेंट एजन्सीच्या मार्फत इतकें काम सुरवात केला. किसान शक्तीच्या बाबतीत सांगता आसतना मान्य मोदीजी 1 लाख रुपया लोन ताका आपले विदाउट एनी शेताचे पेपर किंवा घाण दवरिल्ले आसतात, शेतकार आसतलो, दुष्काळ आसतलो, नुस्तेकार आसतलो, ताकाय मेळटा. ते आज 5 लाख रुपया जाल्ले आसा. फक्त त्याच्यात किती आपले कार्ड दिवपाचे. तो आज किसान क्रेडिट कार्ड आसतलो, सॉयल हेल्थ कार्ड आसतलो, आपल्या बल्सांत घालून घेवन भोंवता. गरीब कल्याणाचेर हांव उलयना, गरीब कल्याणाचेर आमचे अध्यक्ष उलयल्या. खरें म्हटल्यार तुमी जे हांगा बसल्या पळय न्ही 50% तरी लोक 5 किलो तांदूळ घेता, फक्त हात वयर काडिना. हांव जर बाबूशाडे नांवां दी जाल्यार आतां नांवां घेवन उबे रावत तर 50% म्हाका कांयच हरकत ना घेवचें, पण घेवचें घेतल्याचो अभिमानूय आसतो घेता म्हणून. गोंयांतले जवळपास 5.5 लाख लोक गरीब कल्याण रेशनच्या अंतर्गत रेशन कार्डार घेता. 1 नेशन 1 रेशनच्या अंतर्गत. ती इचरो मारले का म्हाका आमकां येना तूं काय जाल्यार हांव खोटें सांगना. त्या प्रत्येकाच्या कावन्सिलरान चेक करचें तुज्या वार्डांत कितले लोक आहात ते मुद्दामून. कोण सांगपाक वचना. DDSSY कार्ड कितल्या जाणां कडेन आहा? दीन दयाळ स्वास्थ्य सेवा कार्ड कितल्या जाणां कडेन आहा? सगळ्यां कडेन आसा काय ना? कार्डाची किंमत कितली तू सांग म्हाका. रचू नाका, तुका खबर आहा तुज्या फाटल्यानातली. हय, तू कार्डाची किंमत कितली? 4 लाख. कार्ड खंय दवरला तुवें? हा कसल्या बॉक्सा? हा, बरेच जाण भागार दवरला थंय दवरला. बरोबर आहा? बरोबर आहा. ताका 4 लाख रुपया आमी अशेंच उडयताले काडून कार्ड, बेश्टेच उडयताले. कार्डाची किंमत पडना ना. अरे मणिपालांत गेला तुम्ही म्हणटा कार्ड हांगा विचारता तो आसा म्हणटा तो. कट करून कट केले काय पैसे कितले गेले? 1 लाख रुपया. तुमकां कित्याक कट करून वचपा खातीर? पैसे हांव फारीक करता. आपल्या वर्सांतलो 1 लाख रुपया गेल्यार सगळ्यांक कळटा. पण ही ट्रीटमेंट हाज्या पयलीं आसली काय कितें हेजो विचार करात. हाज्या पयलीं केन्ना नासली. आमी प्रायवेट हॉस्पिटलांत गेले जाल्यार 1 लाख रुपया आपल्या वर्सांचो भायर काडचो पडटालो. तो आयज सरकार फारीक करता. हे कार्ड आसा. आणि म्हणून हांवें सांगलें की हे सरकार 4 पिलराचेर चलता. युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आनी गरीब कल्याण. काँग्रेसवाल्यांची खंयची स्कीम आनी खंयची योजना तुमकां आतां याद आसा जाल्यार म्हाका सांगात. तेंचें सरकार 2014 गेलें केंद्रांतलें, तेंचें सरकार 2012 केलें गोंयांतल्यान. तांची एक तरी स्कीम आनी एक तरी योजना तुमकां खबर आसा जाल्यार म्हाका सांगात. जाल्यार तेचो कोणूय येवनी. हांव तर चॅलेंज करता पोस्ट डायरेक्टली राहुल गांधी तुझ्या खंयच्या तरी योजनेचें नांव सांग जाल्यार हांव सांगता. क्लीन इंडिया आसतलें, स्कील इंडिया आसतलें, मेक इन इंडिया आसतलें, स्टार्टअप इंडिया आसतलें, डिजिटल इंडिया आसतलें, PM सूर्यघर आसतलें. कितल्यो योजना सांगो तें सांग आनी कोणा खातीर योजना सांगो तें सांग. हांव सगळ्यात खातीर योजना सांगूं शकता आनी त्या योजनाचो फायदो हो आमी सगळ्यांनीच घेवपाक जाय. आनी काँग्रेसी कडेन विजन ना. आज जे थंयसर काल कोण तरी जमलेले पळय न्हू आनी संविधान बचाव आमचो खासदार उलयतना उलयला तेजेर. आनी संविधान बचाव म्हणजे कितें तर? आनी संविधान कोणी म्हाका सांग. आनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराक पयर सांगलें ताका उडोवपाचें काम सुद्दां काँग्रेसीन केलें. आनी जर आमी म्हणटा बाबासाहेब आंबेडकर हय आमच्या खातीर, आमच्या सगळ्या भारत देशा खातीर देव तो. आमी पुजतात, ताजें पुजन करतात, तेच्यानी संविधान बरयलें आनी संविधान बरयलें म्हणून तर आज आमचो देश त्या संविधानाचेर चलता. आनी देश संविधानाचेर चलता आसत जाल्यार तो दुसरे फावटी जेन्ना इलेक्शनाक मुंबयंतल्यान उबे रावले तेन्ना ताका थंयच्यान उडोवपाक मुंबयत कित्याक गेले? इतकें जर काँग्रेसीक प्रिय आसलें जाल्यार आज पावसाक घालून पडटे तांबडे बेश्टे घालून भोंवलो म्हणून जायना. आनी ते हांगा भोंवता त्या संविधानाचो जवळपास 60 फावटी
फावटी 65 फावटी त्या संविधानाचा बदल कोणी केला जाल्यार काँग्रेसीन केला. चॅलेंज आहा माझी. भारतीय जनता पार्टी जर कित्या खातीर केला आसत एक दोनदा जाल्यार देशाच्या हिता खातीर केल्लो आसा हे हांव ठामपणे सांगता. अरे आमकां सांगपाची गरज ना. एक तर तुम्ही विकासाची भाषा करिना, तुमकां जातीच्या आणि धर्माच्या आधाराचेर लोकांच्या मदीं डिव्हिजन करपाची संवय जाल्ली आहा. तूं हिंदू, तूं मुस्लीम, तूं क्रिस्तांव, तुमी जी भारतीय जनता पार्टी अशें हें सांगपाची संवय केली आहा काँग्रेसीन. आमकां तें ना. आमकां ह्या देशाचो विकसीत भारत हें स्वप्न साकार करपाक जाय. आमकां विकसीत गोवा हो स्वप्न साकार करपाक जाय. आमकां चिंता आसा आमकां भुरग्यांची. आमकां हो देश फुडें व्हरपाक जाय म्हणून आमी राजकारणांत आसा. हांव काँग्रेसीन करता बाबुशाक कारंजा पणजी ह्या डेव्हलपमेंट पुराय करता आसतना गोंयांतली बाकीचेय बी म्हणजे आयदर रेव्हेन्यू डिपार्टमेंट आसतले, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आसतले किंवा लेबर डिपार्टमेंट आसतले हाच्या अंतर्गत ताका केन्नाय एज अ मुख्यमंत्री म्हणून तर हें सांगात की स्टेटीच्या इंट्रस्टात ही स्टेप घेवपाक जाय तें केन्ना ना म्हणूंक ना. ते कर म्हणून तुमी सांगला. जेन्ना जेन्ना स्टेटीच्या इंट्रस्टात जो निर्णय सांगला तो निर्णयाक कितें केन्ना ना म्हणूंक ना. द स्टेट इज अ प्रायोरिटी. सीएम तूं कर, आपल्याक कांयच चिंता ना म्हणून सांगल्या. हे मंत्र्या खातीर आसलें खूब म्हत्वाचें आसा. म्हणून बोथ स्टेट इंट्रस्ट घेवन म्हाका दिसता भारतीय जनता पार्टीचे संघटन आनी सरकार हे जर दोन्ही बरोबर रित्या चलपाक लागले आसत आज म्हणजे संघटनेचे अध्यक्ष बाबा आमचे दामू नायक हांगासर आसा, माजी अध्यक्ष आसा, हांव सरकारांतलो मंत्री आसा, मुख्यमंत्री आसा, बाबूश मंत्री हांगा आसा. हे जर कंबायन आमी एक कडेन जर चलपाक लागले जाल्यार 27च्या इलेक्शनाची आमकां चिंता, आमकां भिवपाची गरज ना.